आज दिनांक 4 जुलै 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात आमदार राजेशदादा पाडवी यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे शासनाचे खालील बाबींवर लक्ष वेधले. शहादा मतदारसंघातील रोजगार दरवर्षी रोजगारासाठी कामगार असुशिक्षित कामगार वर्षातील 8 महिन्यांसाठी जवळगा गुजरात राज्यात संपूर्ण कुटुंबासह स्थलांतरित होत असतात. त्यामुळे त्यांचे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांची उपाययोजना होत नाही व शासनाच्या विविध योजनेपासून ते वंचित असतात. त्यामुळे मतदारसंघातील स्थलांतर रोखण्यासाठी आमदार राजेशदादा पाडवी यांनी लक्षवेधीद्वारे MIDCची मागणी केली. मतदारसंघात MIDC करिता पुरेशी साधनसामग्री मनुष्यबळ उपलब्ध आहे हे सुद्धा शासनाच्या लक्षात आणून दिले व येणाऱ्या काळात MIDC साठी आमदार राजेशदादा पाडवी सतत पाठपुरावा करत राहणार आहेत. माझ्या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये पुरेशी साधनसामग्री व जागा उपलब्ध व मनुष्यबळ ही पुरेसे असताना त्या ठिकाणी अद्यापपर्यंत शासनाकडून या 25 वर्षामध्ये कुठलेही उद्योगधंदे किंवा MIDC उभारलेली नाही आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघातले खास करून शहादा तळोदा तालुका आणि धडगाव तालुका येथील तरुण युवक रोजगारासाठी गुजरातमध्ये स्थलांतर होतात. त्यांच्यासोबत ऊसतोड कामगार व शेतमजूर देखील स्थलांतर होतात. त्यांच्या परिवारासह मुलाबाळांसह गुजरातमध्ये सौराष्ट्रामध्ये स्थलांतर होतात. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. ते 4 महिन्यासाठी स्थलांतर होतं म्हणून त्या ठिकाणी 8 महिने थांबतात. मुलं शिक्षणापासून वंचित राहतात व शासनाच्या केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील सर्व योजनांपासून ते वंचित राहतात. म्हणून माझी स्पेसिफिक मागणी आहे की माझ्या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये जागाही उपलब्ध आहे, मनुष्यबळही उपलब्ध आहे, साधनसामुग्री उपलब्ध आहे. त्या ठिकाणी शासनाची मोठ्या प्रमाणात जागा आहे तरी त्या ठिकाणी MIDC किंवा उद्योगधंदे त्या ठिकाणी शासनाने उभारावे. माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये त्या ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी भालेर येथे 285 हेक्टर आर जमीन संपादित केली म्हणून म्हटलंय, पण अजूनपर्यंत त्या ठिकाणी नंदुरबार तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शासनाला जागा शासनाकडे जागा उपलब्ध नाही आणि त्या ठिकाणी अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. त्या ठिकाणी सर्व पाण्यापासून तर रस्त्यापासून सर्व असुविधा आहे. त्यासाठी माझी स्पेसिफिक मागणी आहे की शहादा तळोदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी MIDC किंवा उद्योगधंदे उभारावे जेणेकरून खास करून माझ्या दोन्ही तालुक्यामधील आणि धडगाव तालुक्यामधील शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होतं ते स्थलांतर थांबेल. अध्यक्ष महोदय, माझी खास करून मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा तळोदा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्या ठिकाणी उद्योगधंदे किंवा मिनी MIDC तरी उभारावी जेणेकरून स्थलांतराचं प्रमाण कमी होईल. आत्ताच्या वर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते ते थांबण्यासाठी मदत होईल अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे. धन्यवाद. मंत्री महोदय, subscribe now and press the bell icon. Never miss an update.